हॅलो नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण 2018 ते 23 या वर्षीच्या पूर्व परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या आधारावर अर्थशास्त्र या विषयाची तयारीसाठी जे रिव्हिजन सिरीज सुरू केलेलं आहे त्यातील एका नवीन भागात आज आपण शाश्वत विकास हा टॉपिक अभ्यासणार आहोत. याआधी काही अर्थशास्त्राशी जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याची एकंदरीत आपण रिव्हिजन सुरू केलेलं आहे आणि जवळपास हे 4 लेक्चर आपण अभ्यासलेले आहेत आणि या रिव्हिजन सिरीजमधला 5वा लेक्चर असणार आहे. जे महत्त्वाचे जे काही टॉपिक आहेत जे आपण 2018 ते 23च्या दरम्यान प्रश्नपत्रिका विश्लेषणावरून आपल्याला निदर्शनास आले ते सविस्तर आपण टू द पॉईंट आणि किमान 13 ते 14 प्रश्न आपले बरोबर यावेत या दृष्टीने आपण प्रयत्न करतो आहोत. होप सो ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघत असाल. ओके, सो ते जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर ते आधी बघा, म्हणजे तुम्हाला एक लिंक लागेल आणि अशा पद्धतीने जी आपली अर्थशास्त्राची जी काही रिव्हिजन सिरीज आहे ते आपण शेवटचे जे महत्त्वाचे टॉपिक आपण डिसाईड केलेले आहे ते आपण पूर्ण करूयात. ओके, सो आता जे आपले टॉपिक झालेले आहे अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत त्याच्यामध्ये चलनवाढ हे टॉपिक आपण रिवाईज केलेलं आहे. त्यानंतर आहे दारिद्र्याची जी काही संकल्पना आहे, दारिद्र्य हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकविषयी आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. त्यातील मोजमाप संदर्भात ज्या काही समित्या आहेत ते देखील आपण अभ्यासलेलं आहे आणि या टॉपिकला जे काही साधर्म्य किंवा टॉपिकशी निगडीत असणारा एक अजून महत्त्वाचा टॉपिक म्हणजे बेरोजगारी, ते देखील आपण सविस्तर त्याचा देखील अभ्यास केलेला आहे. त्यानंतर जी राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात जी काही विविध संकल्पना आहेत ज्यावर आयोग सातत्याने दरवर्षी एखादा तरी प्रश्न असतो ते देखील आपण सविस्तर ज्या काही विविध संकल्पना आहेत ते आपण अभ्यास केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाश्वत विकास या टॉपिकला हात घालणार आहोत. याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, नंतर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि ज्या काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट संदर्भात म्हणजे शाश्वत विकासासंदर्भाने जे काही विविध परिषदा झाल्या होत्या ते आपण या टॉपिकमध्ये किंवा या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. ओके, सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपल्या लेक्चरला सुरू करूयात. आता हे जे शाश्वत विकास आहे तर शाश्वत विकासाची जी संकल्पना आहे ती या शाश्वत विकासाची संकल्पनेचा विकास कशा पद्धतीने होत गेला त्याविषयी आपल्याला थोडक्यात ब्रीफमध्ये माहिती असणे गरजेचं आहे. तर या शाश्वत विकासाच्या जी संकल्पना आहे त्याचे मूळ आपल्याला युरोप खंडामध्ये दिसून येतो. म्हणजे या शाश्वत विकासाचा जो काही जननी आहे ते आपल्याला युरोप खंडामध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतो. विशेषतः 17व्या आणि 18व्या शतकामध्ये, म्हणजेच या दरम्यान जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन वगैरे ज्या काही रिव्होल्यूशन पद्धती सुरू झालेल्या होत्या, म्हणजे जे औद्योगिक क्रांती वगैरे त्या काळात घडून येत होती, त्या औद्योगिक क्रांतीमुळेच प्रचंड प्रमाणामध्ये ज्या काही नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय किंवा ऱ्हास होताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत होते आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या एकंदरीत जे काही हवामान आहे किंवा जे काही पर्यावरणीय घटक आहेत त्यावर पडत असल्याचे आपल्याला निदर्शनास त्यावेळेस येत होते. आणि याचा परिणाम म्हणून जे वेगवेगळे घटक होते ते प्रभावित होत होते. जसं क्लायमेटमध्ये बदल, प्रदूषणाचा वाढता प्रभाव, अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी त्या काळात घडत होत्या आणि हळूहळू लोकांच्या लक्षात येत होतं की या औद्योगिक क्रांतीमुळे आपल्या पर्यावरणावर इफेक्ट पडतो आहे. आता आपण जेव्हा शाश्वत विकासाचा जी काही ही संकल्पना आहे ते आपण अर्थशास्त्र या विषयात का अभ्यासतो, तर त्याचा एक उदाहरण किंवा त्याचं एक आपण म्हणू शकतो की अर्थशास्त्र म्हणजेच एखाद्या गोष्टी अर्थशास्त्र हे आपण आर्थिक वृद्धीच्या दृष्टीने आपण अर्थशास्त्राला खूप महत्त्व देतो. सोबतच आर्थिक वृद्धीबरोबरच आर्थिक विकास देखील आपल्याला करणे गरजेचं असतं. एखाद्या देशाला जर पुढं न्यायचं असेल किंवा एखाद्या देशाचा संपूर्ण विकास करायचा असेल तर त्या देशातील अर्थव्यवस्था ही दृढ असायला पाहिजे, सुदृढ असायला पाहिजे, ती विकसित असायला पाहिजे. त्या दृष्टीने आपण वेगवेगळे जे काही अर्थशास्त्रीय पद्धती आहेत ते अवलंब करून आपल्या देशामध्ये एकंदरीतच अर्थशास्त्राच्या दृष्टीने वेगवेगळे प्रकल्प हाती घेत असतो आणि त्या अनुषंगाने आपण प्रोडक्शन असेल किंवा पुरवठा, उत्पादन, त्यानंतर पैशा संदर्भात जे काही गोष्टी आहेत त्या आपण घडवून आणत असतो. मात्र अशा वेळेस अर्थशास्त्राच्या किंवा आर्थिक वाढ या संकल्पनेला किंवा जेव्हा आर्थिक वाढचा आपण विचार करतो, आर्थिक वृद्धीचा विचार करतो
तेव्हा आपण कुठंतरी पर्यावरणाला कॉम्प्रोमाइज तर करत नाही आहे किंवा पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून ज्या काही ते पर्यावरणीय संसाधने आहेत त्याचा अपव्यय घडून मानवाच्या सोयीसाठी किंवा मानवाच्या हेतूसाठी आपण फक्त एकाच गोष्टीचा विचार करून दुसऱ्या गोष्टीला मागे तर नाही खेचत आहोत. या दृष्टीने अशा पद्धतीने या अर्थशास्त्राच्या विषयात आपल्याला शाश्वत विकासाचा अभ्यास करणे देखील आपल्याला आवश्यक वाटू लागते. तर ही जी काही संकल्पना आहे तर त्याचा जो मूळ आपल्याला दिसून येते युरोप खंडामध्ये एक व्यक्ती होते जॉन एव्हलिन नावाचे. तर यांनी 1662 मध्ये एक सिल्वा निबंध लिहिलेला होता. हे लंडन म्हणजे आजच्या इंग्लंडमधील जे काही जमीन मालक होते जे आपले कारखाने किंवा फॅक्टरी स्थापन करण्यासाठी त्या जमिनीमधील जे काही जंगले होते त्या किंवा लाकूड जे होते ते लाकूडतोड प्रचंड प्रमाणामध्ये करत होते. जंगलाचा ऱ्हास प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे ते जे जमीन मालक आहे ते करत होते. आणि त्यावेळेस या जॉन एव्हलिननी सिल्वा निबंध म्हणून एक निबंध मांडला आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की नैसर्गिक संसाधनांचे विनाशकारी अतिशोषण थांबवण्यासाठी झाडांची पेरणी आणि लागवड करणे हे प्रत्येक जमीन मालकाचे राष्ट्रीय कर्तव्य असले पाहिजे. अशा पद्धतीने पहिल्यांदा जे विधान आहे म्हणजे पर्यावरणाच्या बाजूने कोणी केलेले होते तर जॉन एव्हलिन या व्यक्तीने केलेले होते. ओके. 1962 मध्ये त्यानंतर 1962 मध्ये आपल्याला दिसून येते की रेचल कार्सन यांचं जे काही सायलेंट स्प्रिंग नावाची पुस्तक आहे या ठिकाणी बघू शकता. आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे की रेचल कार्सन यांचं कुठले पुस्तक जे शाश्वत विकासासंदर्भाने आहे ते आहे सायलेंट स्प्रिंग. तर या सायलेंट स्प्रिंगच्या प्रकाशनानंतर विकसनशील जे काही देश आहेत त्या देशामध्ये पर्यावरण चळवळीने कशा पद्धतीने आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास या संबंधाकडे पर्यावरणीय दृष्ट्या लक्ष वेधण्याचे काम या रेचल कार्सन यांनी केलेले होते. ओके. केनेथ गोल्डिंग जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी 1966 मध्ये त्यांनी एक द इकॉनॉमिक्स ऑफ कमिंग स्पेसशिप अर्थ या नावाने एक निबंध प्रसिद्ध केलेली होती. कुठल्या नावाने? द इकॉनॉमिक ऑफ द कमिंग स्पेस अर्थ. ओके. अर्थ म्हणजे या ठिकाणी आपले जे आपण इंग्लिशमध्ये अर्थ आपल्या जगाला म्हणतो त्या अर्थाने या ठिकाणी घेतलेलं आहे द इकॉनॉमिक्स ऑफ द कमिंग स्पेसशिप अर्थ. तर यामध्ये त्यांनी मर्यादित संसाधनांसह पर्यावरणीय व्यवस्थेशी जुळवून घेण्याची गरज त्या ठिकाणी ओळखलेली होती किंवा तशा पद्धतीने त्या निबंधामध्ये त्यांनी मांडलेले होते. ओके. आणि एक मैलाचा दगड म्हणजे गॅरेट हॉर्डिंग नावाचे जे शास्त्रज्ञ होते किंवा विचारवंत होते त्यांनी 1968 मध्ये ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स हा शब्दप्रयोग लोकप्रिय केलेला होते. कशा संदर्भात जे काही पर्यावरणीय प्रदूषण होत आहे किंवा पर्यावरणाच्या ज्या काही संसाधनांवर हस्तक्षेप होत आहे तर त्यावेळेस ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स अशा पद्धतीने त्यांनी या पर्यावरणीय ऱ्हासाकडे त्यांनी हे शब्द लोकप्रिय केलेले होते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे MIT अमेरिकेतील MIT मधील डेनिस व डोनेल मेडोज नावाचे जे व्यक्ती होते शास्त्रज्ञ त्यांनी एक पुस्तक तयार केले आणि त्यामध्ये त्यांनी जागतिक समतोलाची स्थिती अशा पद्धतीने एक जागतिक समतोलाची स्थिती या पद्धतीचा निबंध त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला होते आणि त्या पुस्तकाचं नाव होतं अ ब्लू प्रिंट फॉर सर्व्हायव्हल 1972 मध्ये. ओके. या पुस्तकाचे प्रकाशन केलेले होते अ ब्लू प्रिंट फॉर सर्व्हायव्हल. अशा पद्धतीने या संकल्पनेचा आपल्याला उगम झाल्याचे दिसून येतो. आता 1960-70च्या दशकामध्ये एडवर्ड बार्बियर नावाचे जे काही विचारवंत होते त्यांनी शाश्वत विकासाची जी संकल्पना आहे ती सांगताना असे स्पष्ट केले की ही शाश्वत विकासाची संकल्पना ही म्हणजेच काय तर एक 3 वर्तुळ असणाऱ्या वेन डायग्रामची त्यांनी म्हणजे 3 वर्तुळे असणाऱ्या वेन डायग्राम थ्रू या शाश्वत विकासाची संकल्पनेला स्पष्ट किंवा समजावून सांगितलेले होते. त्यामध्ये त्यांनी एका वर्तुळाचा सामाजिक विकासाचा, एका वर्तुळात सामाजिक विकास, दुसऱ्या वर्तुळामध्ये पर्यावरणीय विकास आणि तिसऱ्या वर्तुळामध्ये आर्थिक विकास आणि हे तिन्ही वर्तुळ ज्या ठिकाणी एकमेकांना छेदत असतील तर अशाला आपण शाश्वत विकास म्हणू. अशा पद्धतीची जी काही संकल्पना आहे तो एडवर्ड बार्बियर यांनी मांडलेली होती. ओके. जे पुढे चालून 2012 मध्ये जी ग्रीन इकॉनॉमी आपण बघतो आहोत की जी रिओ 20 परिषद झालेली होती आणि त्या अर्थाने ग्रीन इकॉनॉमी संदर्भात जे पुस्तक प्रकाशित केलेले होते ते एडवर्ड बार्बियर हे त्याचे लेखक होते. ओके. त्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेले. तर त्यांनी मांडलं की सामाजिक विकास, पर्यावरणीय विकास आणि आर्थिक विकास. तर हे जे आपण तीनही घटक विचारात घेतो आणि इथं कुठंतरी तीनही घटक एकमेकांशी
निगडीत असताना दिसून येतो, तर त्यालाच आपण शाश्वत विकास असे आपण म्हणत असतो. अशा पद्धतीची जी संकल्पना आहे ते बार्बियर यांनी मांडलेली होती. आता 1972मध्ये पहिल्यांदा स्टॉकहोम परिषद भरली. 1972ला कुठं? स्वीडनची जी राजधानी आहे स्टॉकहोम या ठिकाणी. ही आर्थिक विकासामध्ये पर्यावरण बदलाचा विचार करण्यासाठी भरलेली सर्वप्रथम परिषद होती, म्हणजे पहिली परिषद होती. यामध्ये आर्थिक वाढ होत असताना मानवी, पर्यावरण व नैसर्गिक स्रोतांचा जे काही ऱ्हास होत आहेत व त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासावर जो काही परिणाम होत आहे त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी एक आयोग स्थापन करण्यात आला. त्या आयोगाचे अध्यक्ष होते ग्रो हार्लेम ब्रुटलँड, ओके, किंवा ब्रटलँड देखील म्हटलं जातो. ग्रो हार्लेम ब्रटलँड हे स्वीडन या देशाचे अध्यक्ष होते आणि 1983मध्ये हे त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्यात आला. कशासाठी? तर आर्थिक वाढ होत असताना जे काही मानवीय पर्यावरण आहे किंवा नैसर्गिक स्रोतांचा जो ऱ्हास होत आहे त्या तो होणारा ऱ्हास किंवा पर्यावरणीय जे काही नुकसान होत आहे त्याचा प्रभाव आपल्या आर्थिक व सामाजिक विकासावर कशा पद्धतीने पडतो आहे किंवा त्याचा दुष्परिणाम कशा पद्धतीने होतो आहे, तर त्याचा अभ्यास करण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आली. आता त्यांनी 1987मध्ये अवर कॉमन फ्युचर या नावाने अहवाल प्रसिद्ध केला. ओके, या ठिकाणी बघू शकता या पुस्तक अशा पद्धतीने त्यांनी रिपोर्ट प्रसिद्ध केला की अवर कॉमन फ्युचर या अहवालामध्ये पहिल्यांदा, ओके, या ठिकाणी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, या अहवालात पहिल्यांदा त्यांनी शाश्वत विकास ही संज्ञा वापरली. ओके, शाश्वत विकास ही संज्ञा कधी वापरण्यात आली? तर ग्रो हार्लेम ब्रुटलँड यांच्या अध्यक्षतेखाली जी 1983मध्ये जी आयोग स्थापन करण्यात आले होते, ज्याने 1987मध्ये आपला अहवाल प्रसिद्ध केला अवर कॉमन फ्युचर या नावाने. तर या ग्रो हार्लेम ब्रुटलँड किंवा ब्रुटलँड आयोग ज्याला म्हटलं जातो, तर या आयोगाने पहिल्यांदाच ही शाश्वत विकास ही संकल्पना मांडलेली होती. आता शाश्वत विकास, आर्थिक विकास आणि पर्यावरण. शाश्वत विकासामध्ये आर्थिक विकास, पर्यावरण रक्षण आणि सामाजिक कल्याण यांचा जे काही समतोल आहे, या ठिकाणी आपण समतोल बघू शकता. सामाजिक, पर्यावरण आणि आर्थिक, तर या ठिकाणी आपल्याला हे तीनही गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या दृष्टिकोनातून त्यांचा समतोल साधण्याचा या जे काही ब्रुटलँड आयोग आहे त्यांनी प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येतो. 1987मध्ये ब्रुटलँड आयोगाने आपल्या अहवालामध्ये पहिल्यांदा शाश्वत विकासाची व्याख्या केलेली दिसून येते. यामध्ये त्यांनी असे म्हटलेले होते की भविष्यातील पिढ्यांच्या ज्या गरजा आहेत, हे भविष्यातील पिढ्यांच्या गरजा स्वतःच्या गरजा भागवण्यास संदर्भाने त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे तडजोड होता कामा नये अशा पद्धतीने ज्या काही वर्तमानकालीन संसाधने आहेत त्याचा वापर आपण करायला हवा. ओके, थोडक्यात काय, तर भविष्यातील पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा भागविण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता सध्याच्या पिढीच्या गरजा पूर्ण करणारा विकास म्हणजेच शाश्वत विकास अशा पद्धतीने त्यांनी व्याख्या केलेली होती. थोडक्यात काय, तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की आज जे 2024 हे वर्ष सुरू आहे, तर आजची जी काही गरज आहे, तर आजची जी गरज आहे आणि जे नैसर्गिक संसाधने आहेत ते संसाधने आपले येणारी पिढी आहे जी 2050 नंतर वगैरे किंवा 2000 किंवा 2100 या कालखंडामध्ये जेव्हा आपली पिढी राहील, तर ते जे काही नैसर्गिक संसाधने आहेत तर त्यांचा जो काही ऱ्हास आहे तो यांच्यासाठी पूर्णपणे ऱ्हास होता कामा नये अशा पद्धतीने आपण त्या संसाधनाचा वापर करायला हवा किंवा त्या संसाधनांचा योग्य कार्यक्षम वापर आणि शाश्वत वापर आपण करायला पाहिजे अशा पद्धतीची व्याख्या या ब्रुटलँड आयोगाने स्पष्ट केलेली होती. आता 1992मध्ये रिओ परिषद भरली. यालाच रिओ परिषद किंवा वसुंधरा परिषद देखील म्हटलं जातो. ती कधी भरलेली होती? तर 3 ते 14 जून 1992मध्ये ब्राझीलमधील रिओ दी जानेरो, ओके, रिओ दी जानेरो या ठिकाणी ही परिषद पार पडलेली होती. आणि यामध्ये विविध घोषणापत्र जे शाश्वत विकासासंदर्भात सोबतच पर्यावरणीय संदर्भाने विविध घोषणापत्र असे रिओ घोषणापत्र, जैवविविधतेसंदर्भात जे काही करार असतील, त्यानंतर आहे संयुक्त राष्ट्र संघाचा पर्यावरणीय बदल करार, त्यानंतर वन संवर्धन करार आणि एजेंडा 21 असे वेगवेगळे रिपोर्ट्स किंवा वेगवेगळे करार या ठिकाणी उदयास आले. आता वरील करारांच्या अंमलबजावणीचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी वेगवेगळी परिषद त्यानंतर दर 5 वर्षांनी, 10 वर्षांनी अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी, प्रत्येक 5-10 वर्षांनी ही रिओ परिषद रिवाईज करण्यात आली. ओके, आता जेव्हा आपण शाश्वत विकासासंदर्भाने अभ्यासतो तेव्हा त्याची जी मुख्य उद्दिष्टे कुठली आहेत तर ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे.
आयोग याच्यावर जर प्रश्न विचारला की कारण हे डायरेक्ट स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे, तर आयोगाचा जो आपल्याला अप्रोच दिसतो की स्टेट बोर्डवरचे जे काही माहिती आहे त्यावर आयोग सातत्याने आपल्याला प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. जर आपल्याला विचारलं की शाश्वत विकासाची मुख्य उद्दिष्ट किती होते, तर 3 मुख्य उद्दिष्टे या शाश्वत विकासाची दिसून येतात, ज्यामध्ये आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक. आर्थिकमध्ये आर्थिक समतोलाने आर्थिक वाढ करणे, पर्यावरण सुरक्षित ठेवणे आणि समाजातील प्रत्येक घटकाला संसाधनांचा वापर करण्यासाठी समाविष्ट करणे, अशा पद्धतीची ही मुख्य उद्दिष्टे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणे अपेक्षित आहे. त्यानंतर 2000 मध्ये एक शतकोत्तर परिषद, ज्याला मिलेनियम कॉन्फरन्स अशा पद्धतीने संबोधले जाते, तर ही शतकोत्तर परिषद भरलेली होती कुठं, तर न्यूयॉर्क या शहरामध्ये 6 ते 8 सप्टेंबरमध्ये. ओके, 6 ते 8 सप्टेंबर या काळात 6 ते 8 सप्टेंबर 2000 या काळात न्यूयॉर्क येथे शतकोत्तर परिषद भरलेली होती. आणि यामध्ये 21व्या शतकामध्ये विकासामध्ये संयुक्त राष्ट्राची काय भूमिका असेल, म्हणजे काही युनो जी आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, या संघटनेची जी भूमिका असेल ते त्याविषयी त्यावर चर्चा करण्यासाठी परिषद घेण्यात आली होती. आणि या परिषदेमध्ये 8 शतकोत्तर ध्येय, 8 शतकोत्तर ध्येय स्वीकारण्यात आले, जे 2015 पर्यंत गाठायचे होते. आता हे जे काही आपण जेव्हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बघतो, तर त्याच पद्धतीने 2000 ते 2015च्या दरम्यान हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, ज्याला आपण शतकोत्तर किंवा सहस्त्र शताब्दी विकास लक्ष्य आपण म्हणत असतो, किंवा त्याला आपण या नावाने संबोधत असतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स असे आपण म्हणत असतो. ओके, सो या ठिकाणी जी 6 ते 8 सप्टेंबर 2000 मध्ये भरलेली न्यूयॉर्कमधील परिषद होती, तर या परिषदेमध्ये किती गोल डिसाईड करण्यात आले किंवा किती गोल स्वीकारण्यात आले, तर 8 ध्येय किंवा 8 गोल, म्हणजेच 8 ध्येय, 21 लक्ष्य आणि 60 निदर्शके म्हणजेच इंडिकेटर्स. 8 जे काही ध्येय आहेत, 21 लक्ष्य म्हणजे टार्गेट आणि 60 निदर्शके म्हणजे इंडिकेटर्स, हे अशा पद्धतीने या ठिकाणी स्वीकारण्यात आले. वास्तविक भारतामध्ये जे काही आपण त्यानंतर भारताने देखील या सहस्त्र शताब्दी विकास लक्ष्य आपल्या देशामध्ये गाठण्यासाठी उद्दिष्ट केले आणि उद्दिष्टे जे आहेत ते ठरवले, आणि त्यामध्ये 8 ध्येय, 21 लक्ष्य आणि 35 निर्देशकांचा स्वीकार भारताने केलेला होता. यावर आयोगाने प्रश्न विचारले की भारताने किती सहस्त्र शताब्दी विकास ध्येय स्वीकारलेले होते, तर 8 ध्येय, 21 लक्ष्य आणि 35 निदर्शकांचा स्वीकार भारताने केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, आता कुठले ध्येय आहेत त्याविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. इव्हन त्यांचा सिक्वेन्स आपल्याला माहिती असणे अत्यावश्यक आहे, कारण आयोग याच्यावर सिक्वेन्सनुसारही प्रश्न विचारतो आहे. आणि सोबतच कुठले ध्येय आपल्या संयुक्त जे काही सहस्त्र शताब्दी विकास ध्येय होते आणि कुठले शाश्वत विकासातील ध्येय होते ते आपल्याला पाठांतर असणे गरजेचं आहे. सो जे काही ध्येय क्रमांक 1 होतं, त्यामध्ये अत्यंत दारिद्र्य आणि उपासमारीचे उच्चाटन करणे, अशा पद्धतीचे जो काही पहिला ध्येय होता, तो या सहस्त्र विकास किंवा MDG मध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, जे 1 नंबरच्या ध्येयामध्ये काय दिलेलं आहे, पहिला ध्येय जो आहे तो अत्यंत दारिद्र्य व उपासमारीचे उच्चाटन करणे. आता अत्यंत दारिद्र्य आणि उपासमारीचे उच्चाटन याच्यामध्ये जे काही लक्ष्य होते, त्यात 1990 ते 2015च्या दरम्यान दररोज 1.25 पेक्षा कमी उत्पन्नावर जे काही जगणारे लोक आहेत त्यांचे प्रमाण अर्धे करणे, अशा पद्धतीने, आणि महिला, पुरुष आणि तरुणांसाठी चांगला रोजगार उपलब्ध करणे. सोबतच 1990 ते 2015च्या कालावधीत उपासमारीने जे त्रस्त लोक आहेत त्यांचे प्रमाण अर्धे किंवा त्यांचे जे प्रमाण आहे ते निम्मे करण्यावर हे ध्येय, या ध्येयाची जी काही लक्ष्य आहेत ते ठरवण्यात आलेली होती. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो ध्येय आहे तो सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण प्राप्त करणे. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण, या ठिकाणी प्राथमिक शिक्षणावर जोर दिलेला आहे. ओके, सो 2015 पर्यंत जी काही सर्व मुले आहेत, प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शालेय शिक्षण सोबत मुली व मुलांच्या जे काही प्राथमिक शिक्षणासंदर्भात जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करू शकतील, अशा पद्धतीने वातावरण तयार करणे हे ध्येय क्रमांक 2चे ध्येय 2 होते किंवा ध्येय 2चे उद्दिष्ट होते. ओके, त्यानंतर ध्येय 3 मध्ये काय देण्यात आलेलं आहे, तर ध्येय 3 स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन देणे आणि महिलांचे सक्षमीकरण करणे, अशा पद्धतीचे 3रे ध्येय ठरवण्यात आलेले होते, ज्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणातील जे काही स्त्री पुरुष विषमता आहे तो 2005 पर्यंत आणि 2015 पर्यंत सर्व पातळ्यांवर दूर करणे.
2005पर्यंत जे काही प्राथमिक व माध्यमिक शिक्षणातील स्त्री-पुरुष समानता आहे ते निम्मे करणे आणि 2015पर्यंत जे काही तफावत आहे ते पूर्णतः दूर करणे. ध्येय 4 याच्यामध्ये बालमृत्यू दर कमी करणे. आता बालमृत्यू दर कमी करणे तर जे काही 1990 ते 2015 या 5 वर्षात खालील मुलांचा जो काही मृत्यू दर आहे तो 2/3 कमी करणे. ओके, कितीने तर 2/3 इतक्या दराने ते बालमृत्यू दराचे किंवा बालमृत्यू दराचे जे प्रमाण आहे ते कमी करणे अशा पद्धतीने हे चौथे ध्येय ठरवण्यात आलेले होते. त्यानंतर ध्येय क्रमांक 5 यामध्ये माता आरोग्य सुधारणा. ओके, माता आरोग्य सुधारणा म्हणजे काय तर जे काही मॅटर्नल मोर्टॅलिटी आहे म्हणजे माता मृत्यू दर आहे त्या माता मृत्यू दरचे जे काही प्रमाण आहे ते कमी करणे. किती कमी करणे तर 1990 ते 2015चं जे काही दरम्यानचे जे काही माता मृत्यू दराचे जे दर आहे त्या दरामध्ये 3/4 इतक्या दराने ते माता मृत्यू दराचे प्रमाण कमी करणे आणि 2015पर्यंत पुनरुत्पादनात्मक आरोग्यासाठी सार्वत्रिक प्रवेश साध्य करणे अशा पद्धतीने हे 5वे ध्येय होते. 6व्या ध्येयामध्ये HIV, एड्स, मलेरिया आणि इतर रोगांचा सामना करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आलेली होती. ओके, ज्यामध्ये 2015पर्यंत HIV एड्सचा प्रसार रोखणे हे टार्गेट होते. 2010पर्यंत HIV एड्सच्या उपचारांची जी काही आवश्यक असलेली सार्वत्रिक प्रवेश मिळवणे. सार्वत्रिक प्रवेश म्हणजे काय तर जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते रोग निवारणासाठी ते पूर्णतः अवेलेबल करून देणे 2010पर्यंत. 2015पर्यंत मलेरिया व इतर जे मोठे आजार आहेत त्या आजारांचा प्रादुर्भाव कमी करण्यास सुरुवात करणे अशा पद्धतीने हे ध्येय क्रमांक 6 ठरवण्यात आलेले होते. ध्येय क्रमांक 7मध्ये पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करण्यासंदर्भात होते. ओके, सो हे देखील लक्षात घ्या. यामध्ये शाश्वत विकासाची तत्त्वे या धोरणामध्ये नमूद करण्यात आलेली होती. ओके, सो अशा पद्धतीने हे 7वे ध्येय होते पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करणे. त्यानंतर ध्येय क्रमांक 8 या ध्येय क्रमांक 8मध्ये जागतिक भागीदारी विकसित करणे याविषयी देण्यात आलेले होते. म्हणजे जे काही जगामध्ये वेगवेगळे देश आहेत, विकसित देश आणि विकसनशील देश, त्या देशामध्ये जी काही आर्थिक भागीदारी आहे किंवा विकासासाठी जी काही जागतिक भागीदारी आहे ते डेव्हलप करणे, त्यांचं जे काही कोऑर्डिनेशन आहे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे किंवा आपसी समझोता आहे ते व्यवस्थित सुधारणे अशा पद्धतीने हे 8वे ध्येय या ठिकाणी देण्यात आलेले होते. ओके, सो अशा पद्धतीने पहिले अत्यंत दारिद्र्य आणि उपासमारीचे उच्चाटन करणे. दुसरे ध्येय होते सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण प्राप्त करणे. तिसरे ध्येय होते स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन देणे आणि महिलांचे सक्षमीकरण करणे. चौथे ध्येय होते बालमृत्यू दर कमी करणे. 5वे ध्येय होते माता मृत्यू दर कमी करणे आणि विशेषतः मातांचे आरोग्य सुधारणे. 6वे ध्येय काय होते तर HIV, एड्स, मलेरिया आणि इतर रोगांचा सामना करणे. 7वे जे ध्येय होते त्याच्यामध्ये पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करणे आणि जे 8वे ध्येय होते शेवटचं या MDG अंतर्गत तर ते होते विकासासाठी जागतिक भागीदारी विकसित करणे. सो अशा पद्धतीने आपल्याला हे MDG मध्ये म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सचे 8 ध्येय दिसून येतात, ज्याला आपण सहस्त्र विकासाची ध्येय म्हणत असतो. ओके, जे सप्टेंबर 2000 मध्ये स्वीकारण्यात आलेले होते. ओके, जे 2015पर्यंत पूर्ण करायचे होते. आता तत्पूर्वी 2015च्या आधी एक रिओ 20 परिषद म्हणून परिषद झालेली होती. कुठं तर ब्राझील या ठिकाणी. तर 1992मध्ये रिओ दी जानेरो या ठिकाणी अर्थ समिट, ज्याला अर्थ समिट देखील म्हटलं जातो किंवा वसुंधरा परिषद 20+ अशा पद्धतीने देखील ओळखले जातो. तर ती 2012मध्ये झालेली होती. यामध्ये शाश्वत विकासाच्या अंमलबजावणीसाठी काही गोष्टी स्पष्ट केलेले होते आणि त्या दृष्टीने काही व्यावहारिक पावले उचलण्यासाठी दस्तऐवज तयार करण्यात आले. यामध्ये ग्रीन इकॉनॉमी ही संकल्पना स्वीकारण्यात आली. ओके, ग्रीन इकॉनॉमी संकल्पना कुठल्या परिषदेत स्वीकारण्यात आली अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. तर ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. कुठल्या परिषदेमध्ये तर रिओ 20+ परिषदेमध्ये जी 2012मध्ये झालेली होती. ओके, सो यामध्ये ग्रीन इकॉनॉमी ही संकल्पना स्वीकारण्यात आलेली होती आणि यावर डेव्हिड पियर, एडवर्ड बार्बियर आणि अनिल मार्कंडे या व्यक्तींनी या संदर्भाने एक पुस्तक लिहिलेलं होतं. त्या पुस्तकाचं नाव आयोग सातत्याने विचारतो. ओके, मेन्समध्ये तर हमखास यावर प्रश्न असतो, प्रीमध्ये देखील याच्यावर प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतात. सो त्यांचं नाव होते सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे अशा पद्धतीने आणि त्यामध्ये ब्लू प्रिंट फॉर इकॉनॉमी, ग्रीन इकॉनॉमी अशा पद्धतीचे त्या पुस्तकाचे नाव होते. ब्लू प्रिंट फॉर अ ग्रीन इकॉनॉमी.
ओके. सो या ब्लू प्रिंट फॉर अ ग्रीन इकॉनॉमी अशा पद्धतीचे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं होतं, तर डेव्हिड फियर आणि एडवर्ड बार्बियर आणि अनिल मार्कंडे असे 3 व्यक्तींनी, ज्यामध्ये एक भारतीय देखील आपल्याला दिसून येतात. सो यामध्ये यासोबतच शाश्वत विकासासाठी जी काही जागतिक संस्थात्मक आराखडा आहे, ते आराखडा देखील तयार करण्याचे काम या रिओ 20 परिषदेमध्ये तयार करण्यात आले. आणि जेव्हा या परिषदेचा किंवा या रिओ परिषदेचा जो निकाल आहे किंवा जो अहवाल आहे, त्यामध्ये तो अहवाल सादर करताना त्या अहवालाचे नाव काय होते, तर द फ्युचर वी वांट, म्हणजे आम्हाला हवे असलेले भविष्य किंवा भविष्य आम्हाला हवे आहे असे भविष्य. ओके. द फ्युचर वी वांट लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारतो की 2012मध्ये जे काही रिओ 20 परिषदेने कुठल्या नावाने अहवाल प्रसिद्ध केलेला होता, तर द फ्युचर वी वांट किंवा आम्हाला हवे असलेले भविष्य अशा पद्धतीने. आता या ठिकाणी जे काही अधिकृत चर्चा झाली ती 2 गोष्टीवर झाल्याचे आपल्याला दिसून येते. एक आहे दीर्घकालीन विकासासाठी म्हणजे शाश्वत विकासासाठी आणि लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आपली अर्थव्यवस्था कशा स्वरूपाची असावी, तर ती हरित स्वरूपाची अर्थव्यवस्था उभारायला हवी अशा पद्धतीने. आणि दुसरी जी गोष्ट आहे, ती दुसरा जो चर्चा आहे मुख्य, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य, या दीर्घ विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य असणे अपेक्षित आहे किंवा ते सहकार्य सुधारणे हे गरजेचे आहे. अशा पद्धतीने या 2 विषयावर त्या ठिकाणी रिओ 20 परिषदेमध्ये चर्चा झाल्याचे दिसून येतं. ओके. आणि यामध्ये पहिल्यांदा जे काही शाश्वत विकासाची जी ध्येय आहे, ते ध्येय म्हणजे ठरवण्यात आले, जे 2015 पासून 2030 पर्यंत अंमलात येईल अशा पद्धतीचा जो ठराव आहे, तो ठराव या रिओ 20+ परिषदेमध्ये मंजूर करण्यात आला. ओके. सो हे आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. तर या 2012च्या रिओ 20 परिषदेला अनुसरूनच 2015मध्ये शाश्वत विकासावरील 3 दिवसीय शिखर परिषद झाली. आता ही परिषद कुठे झाली, तर ही परिषद न्यूयॉर्क शहरामध्ये, अमेरिकेच्या USAमधील न्यूयॉर्क शहरामध्ये ही परिषद झाल्याचे दिसून येतो, ज्यामध्ये 150 देशातील जे नेते आहेत, जागतिक नेते, ते या ठिकाणी एकत्र आलेले होते आणि त्यांनी शाश्वत विकास ध्येयासाठी जे काही ठराव आहे ते मंजूर केले आणि त्यानुसार 17 ध्येय या ठिकाणी ठरवण्यात आले. ओके. सो त्यांनी जो अहवाल आहे किंवा या जे शाश्वत विकासाची ध्येय ठरवलेले होते, ते कुठल्या नावाने तयार करण्यात आलेले होते, तर ते आहे ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड द 2030 एजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट 2030. ओके. द ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड द 2030 एजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या नावाने हे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ते तयार करण्यात आले. आणि अशा पद्धतीने नव्या घोषणापत्र तयार करण्यात आला, ज्यामध्ये 17 शाश्वत विकासाची उद्दिष्टे किंवा ध्येय आणि 169 जे काही टार्गेट्स आहेत किंवा उद्दिष्ट आहेत, त्या उद्दिष्टांच्या या ठरावामध्ये किंवा या घोषणापत्रात समाविष्ट करण्यात आला, जी 2015 ते 2030 पर्यंत साध्य करायचे होते. आणि हे ध्येय कधीपासून लागू होणार होते, तर 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2030 पर्यंत हे लागू असणार किंवा त्या 31 डिसेंबर 2030 पर्यंत पूर्ण करायचे होते. ओके. सो या ठिकाणी एक कार्टून बघा, तुम्हाला लक्षात येईल. आता आहे जे युनो म्हणजे UNचे युनायटेड नेशन जे शाश्वत विकासासंदर्भात चे जे नेते होते किंवा जे अधिकारी होते, ते या बेगरकडे जाऊन काय म्हणतात, वी हॅव गुड न्यूज फॉर यू. बिगिनिंग विथ 2030 देअर विल बी नो मोर ग्लोबल डर्थ ऑर पॉवर्टी. म्हणजे जेव्हा 2030 जी काही सुरुवात होईल, त्यावेळेस आपल्या जगामध्ये कुठल्याही पद्धतीची जी काही पॉवर्टी आहे किंवा जे दारिद्र्याचे प्रमाण नसणार आहे, अशा पद्धतीने त्यांच्याकडे जाऊन म्हणत आहेत. तर हे जे व्यक्ती आहेत ते काय म्हणतात, द गाईज मस्ट बी ऑन द बुज. ओके. द गाईज मस्ट बी ऑन द बुज म्हणजे हे कुठेतरी वेड्याप्रमाणे बोलत आहेत अशा पद्धतीने त्यांना रिप्लाय करतात. ओके. सो अशा पद्धतीने हे कार्टून तुम्ही बघू शकता. आता जी काही शाश्वत विकासाची 169 लक्ष्यासह 17 ध्येय ठरवण्यात आलेली होती, त्यामध्ये कुठले ध्येय होते, ते ध्येय आपल्याला बाय हार्टच पाठांतरच करावं लागेल, कारण आयोग क्रमानुसार जोड्या लावा स्वरूपामध्ये प्रश्न विचारतो. सोबतच
कुठल्या ध्येयामध्ये कुठली तरतूद आहे किंवा वेगवेगळे जे काही ध्येय या ठिकाणी दिलेले आहेत त्या संदर्भाने आपल्याला आयोग मल्टीलायनर स्वरूपामध्ये प्रश्न देखील विचारायचे दिसून येतो. ओके, सो हे ध्येय आपल्याला 17चे 17 ध्येय बाय हार्टच असायला पाहिजे. सो जे पहिली ध्येय आहे, ध्येय क्रमांक 1, त्याच्यामध्ये गरिबी नष्ट करणे अशा पद्धतीचे जे पहिले ध्येय आहे शाश्वत विकासातील, तर ते पहिले ध्येय आहे. यामध्ये जगामध्ये सर्व प्रकारचे दारिद्र्य 2030 पर्यंत नष्ट करणे अशा पद्धतीचा जो ध्येय क्रमांक 1 आहे तो सांगतो. ध्येय क्रमांक 2 मध्ये शून्य उपासमार. शून्य उपासमार म्हणजे काय, तर उपासमार संपुष्टात आणणे, म्हणजे जे काही भुकेचे प्रमाण आहे ते संपूर्णतः समाप्त करणे. कोणीही 2030 पर्यंत कोणीही व्यक्ती, कोणीही दारिद्र्यामध्ये असणारा व्यक्ती भुकेत व्याकुळ होणार नाही किंवा उपासमारीने त्याचा मृत्यू होणार नाही. त्यांना खाद्यान्न सुरक्षा उपलब्ध करून देणे आणि सुधारित पोषण प्राप्त करणे, सोबत शाश्वत शेतीचा प्रसार करणे अशा पद्धतीने या शून्य उपासमार या ध्येयामध्ये तरतुदी ठरवण्यात आलेलं होतं. त्यानंतर ध्येय क्रमांक 3, तर ध्येय क्रमांक 3 मध्ये आरोग्य व लोककल्याण साधणे. ओके, किंवा आरोग्य व लोककल्याण सुनिश्चित करणे अशा पद्धतीचे ध्येय क्रमांक 3 आहे, ज्यामध्ये सर्व वयोगटातील सर्वांसाठी निरोगी आयुष्य आणि लोककल्याण सुनिश्चित करणे हे ध्येय क्रमांक 3 होते. ध्येय क्रमांक 4 काय आहे, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण. गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे काय, तर सर्वसमावेशक व न्याय्य दर्जाचे शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी जगभर शिकण्याच्या म्हणजे शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे अशा पद्धतीने ध्येय क्रमांक 4 आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे ध्येय क्रमांक 5, स्त्री पुरुष समानता. ओके, 5 मध्ये स्त्री पुरुष समानता संदर्भात देण्यात आलेलं आहे. सर्व महिला व मुलींना लैंगिक समानता प्राप्त करून देणे आणि त्यांना सक्षम करणे, म्हणजे त्यांचे सक्षमीकरण करणे आणि लैंगिक समानता प्राप्त करून देणे हे ध्येय क्रमांक 5 मध्ये देण्यात आलेलं आहे. ध्येय क्रमांक 6 काय आहे, तर पाणी आणि स्वच्छता संदर्भात. ओके, पिण्याचे जे काही स्वच्छ पाणी आहे ते पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे आणि जे काही स्वच्छता आहे त्या स्वच्छतेसंदर्भात स्वच्छता आणि त्या स्वच्छतेसंदर्भातच्या व्यवस्थापनाची खात्री करणे हे ध्येय क्रमांक 6 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. ध्येय क्रमांक 7 काय आहे, तर सुलभ आणि स्वच्छ ऊर्जा. ओके, परवडण्याजोगे आणि स्वच्छ ऊर्जा आहे ते प्रत्येकासाठी उपलब्ध करून देणे, सर्वांसाठी स्वस्त, नंतर विश्वसनीय, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा स्रोतापर्यंत प्रवेश निश्चित करणे. ओके, या ठिकाणी ट्रॅडिशनल नाही तर अपारंपरिक ऊर्जाबद्दल बोललं जातं आहे, की जे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत ते त्यांचा जो भार आहे तो कमी करून अपारंपरिक ऊर्जा स्रोतावर निर्भर असणे किंवा त्या पद्धतीने ऊर्जा उपलब्ध करून देणे, स्वच्छ ऊर्जा आणि सर्वांना परवडेल अशा पद्धतीने सुलभ आणि स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देणे जे काही ध्येय क्रमांक 7 आहे त्यामध्ये देण्यात आलेलं आहे. ध्येय क्रमांक 8 मध्ये सभ्य रोजगार आणि आर्थिक वाढ. सभ्य रोजगार आणि आर्थिक वाढ म्हणजेच काय, तर याच्यामध्ये जे काही चांगल्या दर्जाचे जे काम आहे ते चांगल्या दर्जाचे काम उपलब्ध करून देणे, प्रत्येक व्यक्तीसाठी निरंतर, सर्वसमावेशक आणि सातत्यपूर्ण आर्थिक वाढीस प्रोत्साहन देणे, सोबत उत्पादक आणि पूर्ण रोजगाराच्या संधी सर्वांना पुरवणे अशा पद्धतीने या 8व्या ध्येयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. ध्येय क्रमांक 9 मध्ये उद्योग, नवीन उपक्रम म्हणजे नाविन्यता आणि पायाभूत सुविधेचा विकास करणे अशा पद्धतीने या 9व्या ध्येयामध्ये ठरवण्यात आले, ज्यामध्ये आपल्याला दिसून येतो की संवेदनशील पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक व शाश्वत औद्योगिकीकरण घडवून आणणे आणि नाविन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि नाविन्यपूर्ण संशोधन वाढविणे अशा पद्धतीने ध्येय क्रमांक 9 आपल्याला सांगतो आहे. 10 मध्ये काय आहे, तर आर्थिक समानता. ओके, आर्थिक समानता हे 10 मध्ये देण्यात आलेले आहे. देशातील उत्पन्न आणि आर्थिक असमानता जी आहे ते देशातील उत्पन्न आणि आर्थिक संदर्भात जी विषमता आहे ती विषमता कमी करून सर्व देशामध्ये आर्थिक असमानता कमी करणे, आर्थिक समानता वाढीस किंवा आर्थिक समानतेला चालना देणे. त्यानंतर 11 क्रमांकाच्या ध्येयामध्ये काय देण्यात आलेलं आहे, तर या ठिकाणी जी काही शाश्वत शहरे आहेत आणि शाश्वत शहरे आणि समुदायांचा विकास करणे. जी शहरे आहे त्याला शाश्वतपूर्ण बनवणे, मानवी वस्तीला समावेशक, सुरक्षित आणि लवचिक आणि शाश्वत बनवणे अशा पद्धतीचे जे ध्येय आहे ते ध्येय क्रमांक 11 या क्रमांकावर देण्यात आलेले आहे. शहरांचे शाश्वत आणि समुदाय शाश्वत करणे. त्यानंतर आहे जबाबदार आणि उत्पादन. 12व्या क्रमांकाच्या ध्येयामध्ये काय आहे, तर एखादा जे आपले नैसर्गिक संसाधने आहेत त्याच्या नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारपूर्ण वापर करणे आणि
उत्पादनाची प्रक्रिया जी आहे, शाश्वत वापर करणे, शाश्वत उपभोग घेणे आणि उत्पादनाची प्रक्रियेची खात्री करणे. म्हणजे जे काही आपण जे पर्यावरणीय जे काही नैसर्गिक संसाधने आहेत, त्या संसाधनांचा योग्य वापर, शाश्वत वापर, जी आपली पुढच्या पिढीला त्यापासून त्या पिढीला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही अशा दृष्टीने त्या नैसर्गिक संसाधनाचा कार्यक्षम वापर करणे आणि परत ते उत्पादनास त्या संसाधनाच्या उत्पादनाला चालना मिळेल अशा पद्धतीची जी काही प्रक्रिया आहे याची खात्री करणे हे या 12व्या क्रमांकाच्या ध्येयामध्ये देण्यात आलेलं होतं. ओके. ध्येय क्रमांक 13 मध्ये काय तर हवामान क्रिया म्हणजे क्लायमेट चेंज संदर्भाने ध्येय क्रमांक 13 मध्ये देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये वातावरणीय बदल असेल त्याच्या उत्पत्तीवरील नियंत्रणासाठी उत्सर्जनाचे नियमन करून त्वरित कारवाई करणे. जे देश हवामान क्रियासंदर्भात म्हणजे क्लायमेट ॲक्शन संदर्भात जे काही नॉर्म्स आहेत, ठरवलेले नॉर्म्स आहेत, त्या नॉर्म्सचं पालन करत नसेल तर अशा देशांवर कारवाई करणे आणि अक्षय ऊर्जेच्या विकासास प्रोत्साहन देणे. अक्षय ऊर्जा म्हणजे काय तर जे काही ट्रॅडिशन न म्हणता आपण जे काही आधुनिक अक्षय आहेत म्हणजेच काय तर अपारंपरिक जे ऊर्जा स्रोत आहे त्या अपारंपरिक ऊर्जा स्रोताच्या विकासास प्रोत्साहन देणे हे या हवामान क्रियेच्या संदर्भाने आपल्याला दिसून येतो. ध्येय क्रमांक 13. ध्येय क्रमांक 14 मध्ये काय देण्यात आलेलं आहे तर पाण्याखालील जे जीवन आहे ते पाण्याखालील जीवन जे आहे त्याचा योग्य आणि कार्यक्षमरित्याने त्या पाण्याखालील जमिनीच्या जे काही जीव आहेत त्या जीवनाकडे लक्ष देणे, ज्यामध्ये महासागर, समुद्र संसाधनांचा संरक्षित आणि सातत्यपूर्ण वापर करणे अशा पद्धतीने ध्येय क्रमांक 14 आपल्याला दिसून येतो. ध्येय क्रमांक 15 मध्ये काय देण्यात आलेलं आहे तर स्थूल पर्यावरणातील शाश्वत आणि उपयोगांचे शाश्वत संरक्षण करणे. ओके. जे काही स्थूल पर्यावरणीय आपल्या जमिनीवरचे जे काही नैसर्गिक संपत्ती असेल, जंगले असतील, प्राणी असेल, या प्राणी किंवा इतर जे काही वाळवंटी म्हणजे जे जंगलांचे व्यवस्थापन असेल, प्राण्यांचे जे काही वाढ असेल, प्राण्यांची जी काही संख्यांमध्ये वाढ करणे, त्यानंतर जंगलांचे पुनरुज्जीवन करणे, जैवविविधतेला कुठल्याही प्रकारे हानी होणार नाही अशा गोष्टीविषयी काळजी घेणे, त्यांना संरक्षित करणे आणि वाळवंटीकरण थांबवणे अशा पद्धतीचे जे काही जमिनीवरील जीवन या संदर्भात जे ध्येय होते ते ध्येय क्रमांक 15 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर ध्येय क्रमांक 16 मध्ये काय देण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला शांती, न्याय आणि मजबूत संस्था. ओके. काय तर शांती म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता, न्याय आणि न्याय प्रस्थापित करेल अशी एक मजबूत संस्था तयार करणे. शाश्वत विकासासाठी शांतीपूर्ण सर्वसमावेशक समाज निर्माण करणे, सर्वांसाठी न्याय मिळवून देणे आणि सर्व स्तरावरील प्रभावी, उत्तरदायी आणि समावेशी संस्था तयार करणे अशा पद्धतीने अशा पद्धतीचे जे ध्येय आहे ते ध्येय क्रमांक 16 मध्ये दिसून येतो. शांतीपूर्ण किंवा शाश्वत विकासासाठी शांती, न्याय आणि मजबूत संस्था तयार करणे. आणि शेवटचं जे ध्येय आहे, शेवटच्या ध्येयामध्ये लक्ष्यांसाठी भागीदारी म्हणजे ज्याला आपण जागतिक भागीदारी असं म्हणतो. तर ते जागतिक भागीदारी हे जे 16 ध्येय आपण याआधी बघितले ते ध्येय गाठण्यासाठी ठरवणे अशा पद्धतीचे हे 17वे ध्येय देखील गाठण्यासंदर्भात हे या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे की जी आपण 16 ध्येय बघितले त्या 16 ध्येयाची जी अंमलबजावणी आहे ती व्यवस्थित होते आहे की नाही किंवा त्या अंमलबजावणी संदर्भात जी काही ॲक्शन आहे ते बळकट करणे, सातत्यपूर्ण त्याच्या विकासासाठी जागतिक भागीदारी प्रोत्साहित करणे हे या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण हे 17 जागतिक जे काही शाश्वत विकासाची जी ध्येय आहे ते आपण बघितलेलं आहे, जे 2015 ते 2030 पर्यंत गाठायचे होते. ओके. ज्यामध्ये झिरो पॉवर्टी किंवा या ठिकाणी बघू शकता नो पॉवर्टी. ओके. जे पहिलं ध्येय क्रमांक थोडक्यात आपण रिवाइज करूयात. नो पॉवर्टी, एक मिनटं, नो पॉवर्टी, झिरो हंगर ध्येय क्रमांक 2. ध्येय क्रमांक 3 मध्ये गुड हेल्थ आणि वेलबिंग म्हणजे योग्य जे काही आरोग्य आहे, चांगले आरोग्य आणि योग्य राहणीमान. त्यानंतर ध्येय क्रमांक 4 मध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण. ध्येय क्रमांक 5 मध्ये जेंडर इक्वॅलिटी म्हणजे लैंगिक समानता प्रस्थापित करणे. ध्येय क्रमांक 6 काय आहे तर क्लीन वॉटर आणि सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता आणि जे काही पिण्यायोग्य पाणी सर्वांपर्यंत उपलब्ध करून देणे सर्वांसाठी. ध्येय क्रमांक 7 मध्ये काय देण्यात आले तर अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी परवडण्याजोगी आणि स्वच्छ ऊर्जा किंवा स्वच्छ इंधन सर्वांना प्राप्त करून देणे.
त्यानंतर आहे ध्येय क्रमांक 8मध्ये डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वाढ घडवून आणणे आणि त्यासाठी जे कार्य आहे ते योग्य असे कार्य प्रत्येकापर्यंत उपलब्ध करून देणे. त्यानंतर आहे इंडस्ट्री इनोव्हेशन संदर्भात इनोव्हेशन असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट संदर्भात असेल तर ते ध्येय क्रमांक 9मध्ये देण्यात आलेलं आहे. ध्येय क्रमांक 10मध्ये असमानता दूर करणे, जे काही आर्थिक असमानता आहे ते दूर करण्यासाठी कुठले ध्येय आहे तर ध्येय क्रमांक 10. ध्येय क्रमांक 18मध्ये काय देण्यात आलेलं आहे तर सस्टेनेबल सिटीज म्हणजे शाश्वत विकास, शहरे तयार करणे आणि तसा शाश्वत समुदाय तयार करणे हे ध्येय क्रमांक 11 या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. 12मध्ये काय देण्यात आलेलं आहे तर रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. ओके, म्हणजे जे आपले नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्याचे जबाबदारीपूर्ण त्या साधनसंपत्तीचा वापर करणे हे ध्येय क्रमांक 12मध्ये देण्यात आलेलं आहे. 13मध्ये क्लायमेटिक ॲक्शन म्हणजे जे हवामान बदल संदर्भात ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडी किंवा हवामान बदलाच्या संदर्भात जे काही अनुकूल आपण स्टेप घेत आहोत ते स्टेप योग्य पार पाडणे किंवा त्या जे काही घेतलेले जे काही नॉर्म्स आहेत क्लायमेट चेंज संदर्भाने ते योग्य पद्धतीने पूर्ण होतो आहे की नाही हे या ध्येय क्रमांक 13मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर 14मध्ये लाईफ बिलो वॉटर म्हणजे पाण्याखालील जे जीवन आहे त्या पाण्याखालील जीवनासंदर्भात आपल्याला 14मध्ये देण्यात आलेलं आहे. 15मध्ये लाईफ ऑन लँड म्हणजे जमिनीवरील जे जीवन आहे ज्यामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती असेल, जंगले असेल, जैवविविधता असेल त्या जैवविविधतेसंदर्भात संरक्षण असेल ते राखणे. ओके, या संदर्भाने ध्येय क्रमांक 15 या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. 16मध्ये शाश्वत विकासाचे जे काही ध्येय आहे त्या ध्येयासाठी पीसफुल जस्टिस म्हणजे शांततापूर्ण, न्यायपूर्ण असे स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन तयार करणे म्हणजे सुदृढ संस्था तयार करणे आणि जे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही वेगवेगळ्या देशांसंदर्भात जे विविध देश आहेत त्यांना एका सूत्रात बांधण्याचे काम या ठिकाणी आपल्याला या 16व्या ध्येयामध्ये दिसून येतो. त्यानंतर 17व्या ध्येयामध्ये काय देण्यात आले तर पार्टनरशिप्स फॉर द गोल्स म्हणजे 17व्या ध्येयामध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे की हे ध्येय गाठण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहकार्य करणे अशा पद्धतीने हे 17व्या ध्येयामध्ये देण्यात आलेलं आहे. सो अशा पद्धतीने 17 ध्येय या शाश्वत विकासाच्या संदर्भाने आपल्याला दिसून येतात. आता आयोग आपल्याला या शाश्वत विकासासंदर्भात प्रश्न विचारतो, पण या शाश्वत विकासाची संदर्भात जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा जागतिक स्तरावर जे रिपोर्ट पब्लिश होतो त्या रिपोर्टवर देखील प्रश्न विचारतो आहे. सो 2023चे जे काही रिपोर्ट आहेत ते 2023 संदर्भाने आपण बघूयात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2023 हे कोणाद्वारे पब्लिश केलं जातं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कद्वारे हे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे ते पब्लिश केला जातो. ओके, यावर्षीची जी 2023ची जी काही रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये कधी पब्लिश झालं होतं तर 21 जून 2023ला. यामध्ये याचा जो काही थीम होती तर या रिपोर्टची जी काही थीम होती ते कुठल्या स्वरूपाचे होते तर इम्प्लिमेंटिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स स्टिम्युलेशन. ओके, हे थीम लक्षात घ्या, इम्प्लिमेंटिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल स्टिम्युलेशन म्हणजे जे काही आपल्या शाश्वत विकासाचे जे ध्येय ठरवण्यात आलेले आहे त्या ध्येयांच्या अंमलबजावणीसाठी चालना देणे किंवा प्रोत्साहन देणे अशा पद्धतीने या 2023ची सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल संदर्भात जी रिपोर्ट आहे त्याची थीम होती. यामध्ये जो भारताचा या निर्देशांकामध्ये जो भारताचा रँक होता तो 162 देशामध्ये 112 होता, हे लक्षात घ्या. ओके, करंटच्या अप्रोचने किंवा करंटच्या अँगलने यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलनुसार किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2023 नुसार भारताचा रँक किती आहे तर 112 आहे. एकूण किती देशांमध्ये तर 162 देशांपैकी 112. ओके, ज्यामध्ये 100 पैकी 63.45 गुण भारताने प्राप्त केलेले आहेत. ओके, सो अशा पद्धतीने आपण शाश्वत विकासाची ध्येय या ठिकाणी बघितलेलं आहे. थोडक्यात रिव्हिजन करूया. तर याचं जर एकंदरीत आपण टाईमलाईन बघायचं झालं तर आपल्याला दिसून येतो की सर्वात आधी 1962मध्ये रिचर्ड कार्सन नावाचे जे वैज्ञानिक होते त्यांनी सायलेंट स्प्रिंग नावाच्या पुस्तकामध्ये या शाश्वत विकासासंदर्भाने काही गोष्टी नमूद केलेल्या होत्या, ज्यामध्ये जी संकल्पना विकास होण्यास सुरुवात झाली किंवा त्यांना चालना मिळाली, या संकल्पनेला विकसित होण्यासाठी चालना मिळाली. 1968मध्ये
पॉल इर्लिज नावाचे जे विचारवंत होते, यांनी एक पॉप्युलेशन बॉम्ब अशा पद्धतीने त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलेलं होतं. त्या पुस्तकामध्ये जे काही वाढती लोकसंख्या आहे, ती वाढती लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येला जे काही अपुरी पडणारी जी साधनसंपत्ती आहे, त्या साधनसंपत्ती संदर्भाने या ठिकाणी भाष्य केल्याचे आपल्याला दिसून येतो. 1972 मध्ये काय झालं तर संयुक्त राष्ट्र पर्यावरण परिषद झालेली होती. कुठं तर स्टॉकहोम, स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये. आणि या ठिकाणी पहिल्यांदा शाश्वत विकासाची जी थीम आहे, त्या शाश्वत विकासाच्या थीमवर डिस्कशन झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर 1983 मध्ये ग्रो हार्लम ब्रुटलँड यांच्या अध्यक्षतेखाली एक ब्रुटलँड आयोग स्थापन करण्यात आला. ज्या ब्रुटलँड आयोगाने 1987 मध्ये आपला अहवाल प्रसिद्ध केला आणि ज्यामध्ये अवर कॉमन फ्युचर हा अशा पद्धतीने त्यांनी अवर कॉमन फ्युचरमध्ये शाश्वत विकासाची व्याख्या त्यांनी स्पष्ट केलेली होती. 1992 मध्ये रिओ परिषद झाली. ओके, ज्याला वसुंधरा परिषद रिओ दी जानेरो या ठिकाणी 1992 मध्ये जी झालेली परिषद आहे त्यालाच आपण वसुंधरा परिषद किंवा रिओ परिषद म्हणतो. तर या ठिकाणी वेगवेगळे पर्यावरणीय दृष्टिकोनातून सोबतच शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे जे काही ठराव आहेत ते ठराव पास करण्यात आले. ओके, किंवा वेगवेगळ्या जे कन्व्हेन्शन आहेत ते कन्व्हेन्शनचा उदय किंवा जन्म याच वसुंधरा परिषदेपासून झाल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 2002 मध्ये जी 2002चे जे काही संमेलन झाले त्याआधीच म्हणजे 2000 मध्ये 8 सहस्त्र विकास लक्ष्य ठरवण्यात आलेले होते, जे 2015 पर्यंत गाठायचे होते. ओके. त्यानंतर 2015 मध्ये शाश्वत विकास ध्येय ठरवण्यात आले, जे 2030 पर्यंत आपल्याला पूर्ण करायचे होते. ओके. या ठिकाणी अजून एक राहिलेलं आहे की 2012 मध्ये रिओ 20+ परिषद झालेली होती, ज्यामध्ये ग्रीन इकॉनॉमी संदर्भात आणि शाश्वत विकासासंदर्भात सविस्तर ठराव मंजूर करण्यात आला आणि त्या पद्धतीने एकंदरीत शाश्वत विकासाचे ध्येय संदर्भाने पुढचा पाऊल जो आहे तो पुढचा पाऊल उचलण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. अशा पद्धतीने आपण शाश्वत विकास ध्येय संदर्भात सविस्तर जे परीक्षाभिमुख आहे ते अभ्यासलेलं आहे. आता काही एन्व्हायरमेंट संदर्भाने देखील आपल्याला बेसिक माहिती आहे, तर त्याविषयी जर एखादा प्रश्न एन्व्हायरमेंटच्या अँगलने आला तरी ते आपल्याला सॉल्व्ह करता यावे या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे. ते तुम्ही चार्ट रीड करू शकता. PDF डाउनलोड करून टेलिग्राम चॅनलमध्ये ही PDF अवेलेबल करून दिली जाईल किंवा या ठिकाणी स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ते तुम्ही नंतर रीड करू शकता. तर मी ते कोणत्या वर्षी कुठले परिषद झाले होते आणि ते कशा संदर्भात होते ते थोडक्यात या ठिकाणी आपण ते रिवाईज करूयात. ओके. 1972 मध्ये आताच बघितलं स्टॉकहोम परिषद झालेली होती स्वीडनमध्ये, ज्याला आपण युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट म्हणजे मानवी पर्यावरणीय विकासाची परिषद असे आपण म्हणत असतो. ओके. त्यानंतर आहे 1985 मध्ये व्हिएन्ना कन्व्हेन्शन झालेले होते. आता व्हिएन्ना कन्व्हेन्शन कशासाठी आहे तर व्हिएन्ना कन्व्हेन्शन हे जे आपल्याला ओझोनचा जो थर आहे त्या ओझोनचा जो थर आहे त्यामध्ये छिद्र निर्माण झाल्याचे त्या ठिकाणी दिसून येत होते. तर ते छिद्र कशा पद्धतीने निर्माण झालेले आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा एकंदरीत त्या ओझोन लेअर संदर्भात किंवा त्या ओझोन लेअरच्या संरक्षणासाठी एक कन्व्हेन्शन भरवण्यात आलेले होते 1985 मध्ये. ओके. 1985 मध्ये ज्याला आपण व्हिएन्ना कन्व्हेन्शन म्हणतो. तर या व्हिएन्ना कन्व्हेन्शन 1985 मध्ये भरवण्यात आलेले होते आणि त्याच्या 2 वर्षानंतर म्हणजे 1987 ला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जे प्रत्येक देशाने ते जे काही प्रोटोकॉल आहे ते पाळणे अपेक्षित होते आणि बाइंडिंग होते, म्हणजे ते त्या प्रोटोकॉलचं जे काही अंमलबजावणी आहे ते करणे गरजेचे होते. अशा पद्धतीचे बाइंडिंग स्वरूपाचे प्रोटोकॉल ज्याला आपण मॉन्ट्रियल प्रोटोकॉल असे म्हणतो ते 1987 मध्ये स्वीकार करण्यात आले, ज्यामध्ये ओझोन लेअर संदर्भात जे काही ओझोन लेअरचे जे काही डिप्लेशन झालेलं आहे ते कमी करण्याचे संदर्भात जी शपथ आहे ते या प्रोटोकॉल अंतर्गत घेण्यात आलेली होती. त्यानंतर 1989 मध्ये एक बेसल कन्व्हेन्शन झाले. तर बेसल कन्व्हेन्शन कशा संदर्भात आहे तर जे काही हजार्डस वेस्ट आहे, हजार्डस वेस्ट आणि देअर डिस्पोजल म्हणजे जे काही सांडपाणी व्यवस्था किंवा जे वेस्ट मटेरियल आहे ते जे हजार्डस वेस्ट म्हणजे धोकादायक किंवा हानिकारक कचरा संदर्भात किंवा काय म्हणू शकतो ते वेस्ट आहे ते वेस्ट दूर करण्यासाठी किंवा ते वेस्ट त्या वेस्ट झालेल्या वेस्टांची विल्हेवाट लावण्यासाठी ही कन्व्हेन्शन भरवण्यात आलेले होते. ओके. 1988 मध्ये IPCC या इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज जे हवामानासंदर्भात
अभ्यास करणारी आणि त्या अनुषंगाने प्रत्येक देशाचा रिपोर्ट देण्यासाठी ह्या IPCCची स्थापना 1988 मध्ये झालेली होती, हे देखील लक्षात घ्या. 1984 मध्ये युनायटेड नेशन कॉम्बॅट टू डेझर्टिफिकेशन अशा पद्धतीची जी काही थीम आहे ती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती. तत्पूर्वी 1992 मध्ये आपण बघितलेलं आहे की रिओ दि जानेरो या ठिकाणी वसुंधरा परिषद झालेली होती, ज्याला एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट कॉन्फरन्स किंवा द अर्थ समिट म्हटलं जातो. त्यानंतर 1993 मध्ये कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी अशा पद्धतीची जी काही कन्व्हेन्शन आहे ते अंमलात आलेले होते. ओके. 1994 मध्ये युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन कॉम्बॅट ऑफ डेझर्टिफिकेशन म्हणजे वाळवंटी विरोधी जे काही फेनोमेना आहे किंवा जे घटना आहेत त्याला रोखण्यासाठी 1994 मध्ये करार करण्यात आला. त्यानंतर 1997 मध्ये क्योटो प्रोटोकॉल अडॉप्ट करण्यात आला. हे देखील क्लायमेट चेंज संदर्भाने म्हणजे हवामान बदल संदर्भाने हे प्रोटोकॉल होते. ओके. हे देखील बाइंडिंग होते. प्रत्येक देशाने स्वीकार करणे हे गरजेचे होते आणि त्या दृष्टीने काही स्मॉल टार्गेट ठरवण्यात आलेले होते प्रत्येक देशाला की तुम्ही या म्हणजे एका विशिष्ट पटीने तुमच्या जे काही क्लायमेट चेंज संदर्भात किंवा जे एमिशन आहे ते एमिशन कमी करावा अशा पद्धतीने या क्योटो प्रोटोकॉलमध्ये ठरवण्यात आलेलं होतं. ओके. सो क्योटो प्रोटोकॉल 1997 मध्ये अडॉप्ट करण्यात आलेले होते, ज्याची अंमलबजावणी 2005 मध्ये झाल्याचे दिसून येतो. 1998 मध्ये रॉटरडॅम कन्व्हेन्शन, जे रॉटरडॅम कन्व्हेन्शन कशा संदर्भात हे देखील हजार्डस मटेरियल म्हणजे वेस्ट संदर्भात आहे. त्यानंतर 1998ला वॉर्मेस्ट इयर ऑफ द मिलेनियम म्हणतात, हे लक्षात घ्या. या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुठल्या वर्षाला वॉर्मेस्ट म्हणजे शताब्दी म्हणजे अतिशय गरम अशा वर्ष कुठल्या वर्षाला म्हटलं जातं तर 1998 या वर्षाला. ओके. त्यानंतर आहे 2010 मध्ये नागोया प्रोटोकॉल हे देखील हवामान बदलासंदर्भात होतं. त्यानंतर 2013 मध्ये मिनामाटा कन्व्हेन्शन, जे मिनामाटा डिजीज आहे त्या मिनामाटा डिजीज जे मर्क्युरी या खनिजापासून किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो तर मर्क्युरी या केमिकलपासून जो डिजीज फैलला जातो, जे कारखान्याच्या वेस्टमधून आपल्याला निघायचे, विशेषतः मिनामाटा डिजीज कुठे दिसून आलं तर जपानमध्ये. तर ते मिनामाटा डिजीज क्युअर करण्यासाठी 2013 मध्ये हे मिनामाटा कन्व्हेन्शन भरण्यात आले. ओके. त्यानंतर आहे 2015 मध्ये आपण आधी बघितलेलं की शाश्वत विकासासंदर्भाने काय झालेलं होतं तर न्यूयॉर्कमध्ये शाश्वत विकास ध्येय ठरवण्यासाठी किंवा त्या अनुषंगाने परिषद झालेली होती. आणि 2015 मध्येच पॅरिस ॲग्रीमेंट झालेलं होतं पॅरिस या ठिकाणी, जे विशेषतः ग्रीन हाऊस गॅस एमिशन संदर्भाने होते. म्हणजे जे काही ग्रीन हाऊस गॅस आहे हरितगृह वायू कमी करण्यासंदर्भात. हरितगृह वायू म्हणजे काय तर कार्बनपासून जे काही एमिशन होत आहे ते कार्बनपासून जे होणारे एमिशन कमी करण्यासंदर्भात जी काही ॲग्रीमेंट आहे ते पॅरिस ॲग्रीमेंट म्हणून ओळखला जातो, जे 2015 मध्ये झालेली होती. 2016 मध्ये किगाली अमेंडमेंट झालेले होते, जे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आपण बघितलेलं आहे, जे 1987 मध्ये जो प्रोटोकॉल आलेला होता त्यामध्ये काही बदल घडवण्यात आला किगाली या ठिकाणी, जे 2016 मध्ये. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघितलं. आणि 2022 मध्ये जी स्टॉकहोम कन्व्हेन्शन किंवा स्टॉकहोम परिषद झालेली होती 1972 मध्ये, त्याला 50 वर्षे पूर्ण झाली. सो या अनुषंगाने देखील तुम्ही ते स्टॉकहोम परिषदेविषयी जे इत्थंभूत माहिती आहे परीक्षाभिमुख ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके. सो अशा पद्धतीने एन्व्हायरमेंट संदर्भाने जे विविध कन्व्हेन्शन आहेत ते झालेले आपण बघितलं. आता 1992 मध्ये जी काही रिओ समिट झालेली होती त्यामध्ये वेगवेगळे करार करण्यात आलेले होते किंवा कन्व्हेन्शन ठरवण्यात आलेले होते. त्यावर आयोग सातत्याने विचारतो, ज्यामध्ये UNFCCC करार, त्यानंतर आहे CBD ज्याला कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, आणि तिसरा आहे युनायटेड नेशन कॉम्बॅट टू डेझर्टिफिकेशन म्हणजे वाळवंटी करण जे होत आहे त्याला रोखण्यासाठी हे करार करण्यात आलेलं होतं. ओके. सो या ठिकाणी त्या अनुषंगाने तुम्ही लक्षात घ्या. ओके. याचं जे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी जे आहे ते याची जी काय आपण जे स्वीकारलेलं होतं ते 1992 मध्ये स्वीकारलेलं होतं आणि 1993 मध्ये याच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली होती, हे देखील लक्षात घ्या. ओके. सो अशा पद्धतीने
या ठिकाणी तुम्ही हे परत नंतर रीड करू शकता. सो अशा पद्धतीने आपण हे जे शाश्वत विकासासंदर्भात जे काही परीक्षाभिमुख माहिती आहे अभ्यासलेली आहे. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये जे उरलेले टॉपिक आहेत अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत ते अभ्यासणार आहोत. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना पण शेअर करा आणि जर या लेक्चरची PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. त्या ठिकाणी या लेक्चरची PDF अवेलेबल करून दिली जाईल. ओके. सो भेटूया पुढच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.